पण एक विषय धरला. आता पुढे झालं कसं की गौरव कार्डिओलॉजिस्ट झाला आणि आजकाल येणारा प्रत्येक माणूस म्हणतो साहेब तुमच्या नंतर कसं. आता मी म्हणतो अरे मी अजून काही माझं विसर्जन होणार नाही. जस्ट वेट. माय टायर विल नॉट रिटायर. डॉक्टरचं टायर विल रिटायर ते स्मशानभूमीतच असतं. पण माझी तुमच्यापैकी विनंती, आता तरुण मुलं आहेत, आता नितीन आहे, बरेच आहेत, आता डॉक्टर्स मंडळी आहेत, यांच्यापैकी कोणीतरी हा स्नेक बाईटचा वारसा पुढे चालवावा. व्यंकटराव तुम्ही सांगा, आता त्याला शिकू आपण. कारण आजकाल मला दररोज एक माणूस विचारतो सर तुमच्या नंतर कसं. त्यामुळे मला सर्र करते काळजामध्ये. लोकांनाही काळजी लागली कारण आता मला थोडं चालायला त्रास व्हायलाय, आरोग्याचे इश्यू आहेत. पण असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा जयांची मार्ग तयाला मिळतील सत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. जितकं माझं शरीर साथ देईल तेवढं. आणि माय एम इज यूज इट और लूज इट. ब्रेनचं असतं आपल्या डॉक्टरांचं सगळ्याच. मेंदूचा वापर नाही केला तर यू विल लूज द ब्रेन. आमच्या वैद्यकीय संस्थेचं संघटन आता अविनाशने आणि माधवराव व्यंकटरावांनी सांगितलं, डॉक्टर कौरवारांनी सांगितलं की माझं म्हणणं नेहमी असतं अरे एका पेशंटची नाडी पकडली की 200-400 रुपये मिळतात, पण ट्राय टू कॅच अ पल्स ऑफ मासेस. समाजाची नाडी पकडली की तो डॉक्टर समाजाभिमुख होतो. माधव म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की